नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया 104 सेविका आणि 231 मदतनीसांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। तालुका निहाय आकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया 2025 104 सेविका आणि 231 मदतनीसांना नियुक्ती आदेश कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण तालुका निहाय जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया 2025 104 सेविका आणि 231 मदतनीसांना नियुक्ती आदेश। उर्वरित 35 अर्जांवरील आक्षेपाची पडताळणी देखील सुरू आहे। सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागांच्या वतीने राबवण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेत 104 अंगणवाडी सेविकांना आणि 231 मदतनीसांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत। सेविका व मदतनीस यांच्या उर्वरित 35 अर्जावरील आक्षेपाची पडताळणी सुरू आहे। जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या 113 तर मदतनीसाच्या 257 जागाच्या भरतीसाठी ही जाहिरात काढण्यात आली होती। यापैकी शैक्षणिक ज्येष्ठतेनुसार उमेदवाराच्या निवडी करण्यात आल्या आहेत। भरतीस पात्र ठरलेल्या 9 अंगणवाडी सेविकांच्या तर मदतनीसाच्या 26 अर्जावर आक्षेप प्राप्त झाले आहे। या आक्षेपाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्या 35 मदतनीस व सेविकांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत। बघा, शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया। सोलापूर जिल्ह्यातील 16 प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसाच्या रिक्त जागा असून शासन आदेशानुसार त्या जागा भरण्याची प्रक्रिया ही पार पाडण्यात आली आहे। मदतनीस व सेविका यांच्या पात्र अर्जांवर एकूण 35 आक्षेप प्राप्त झाले आहेत। या आक्षेपाची सखोल चौकशी झाल्यानंतरच संबंधितांना नियुक्त आदेश देण्यात येणार आहे, असे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी या ठिकाणी सांगितले। बघा, उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज आलेले होते। महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली। या भरती प्रक्रियेत अंगणवाडी सेविका पदांसाठी डीएड, बीएड, एमएड, एमएसडब्ल्यू अशा पदव्याधारक उच्च शिक्षित महिलांनी अर्ज केले। या शासन नियमानुसार ज्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता उच्च त्याच उमेदवारांना अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी संधी मिळाली आहे। यातून समाजातील विदारक बेकारीचा प्रत्यय आला आहे। बघा, तालुकानिहाय नियुक्ती आदेश कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे। एकूणच 104 सेविका आणि 231 मदतनीसांना या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। तालुकानिहाय प्रकल्प, सेविका जाहिरातीतील पदे, देण्यात आलेल्या नियुक्त्या आणि मदतनीस जाहिरातीतील पदे आणि देण्यात आलेल्या नियुक्त्या। बघा, अक्कलकोट तालुक्यासाठी बघा 16 सेविका जाहिरातीतील पदे आहेत आणि नियुक्ती देण्यात आलेला आहे 15 सेविकांना आणि मदतनीस पदे आहेत 52, पण ज्यांना नियुक्ती दिलेल्या आहेत त्या आहेत आकडेवारी 40। बार्शी तालुक्यासाठी बघा 23 पदे होते, परंतु त्याच्यामध्ये नियुक्ती फक्त 21 जणांना देण्यात आलेला आहे। मदतनीसाठी बघा नियुक्त्या 8 जणांना देण्यात आलेला आहे। वैरागसाठी एकूण बघा, वैराग या जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी बघा या तालुक्यासाठी 11 या ठिकाणी पदांसाठी नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे सेविका या पदासाठी। तर मदतनीस पदासाठी 7 या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे। करमाळा या ठिकाणी देखील बघा करमाळा तालुक्यासाठी एकूणच 6 सेविका पदे रिक्त होते, तर तेथे 6 या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे सेविका पदासाठी। मदतनीससाठी जाहिरातीतील पदे होते 16, तर या ठिकाणी 13 पदांना म्हणजे 13 मदतनीसांना नियुक्त्या देण्यात आलेला आहे। त्यानंतर माढा तालुक्यासाठी बघा तुम्ही आकडेवारी पाहू शकता 10 पदे या ठिकाणी जाहिरातीत होते माढा तालुक्यासाठी, तर 9 सेविकांना या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेला आहे। मदतनीससाठी बघा 6 पदे या ठिकाणी जाहिरातीत होत्या, तर त्या 6 जणांना या ठिकाणी मदतनीस म्हणून नियुक्त्या देण्यात आलेला आहे। टेंभुर्णी तालुक्यासाठी बघा 2 पदे जाहिरातीमध्ये जशा होते तशाच नियुक्त्या त्यांना देण्यात आलेला आहे 2 पदांसाठी सेविका या पदासाठी। त्यानंतर मदतनीस पदासाठी बघा टेंभुर्णीसाठी 5 पदे रिक्त होते, तर 5ही पदे या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। माळशिरस तालुक्यासाठी 2 पदे जाहिरातीत होती सेविका या पदासाठी, तर 2ही पदे या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। त्यानंतर मदतनीस पदासाठी बघा 19 पदे या ठिकाणी देण्यात आलेली होती जाहिरातीमध्ये, तर 18 मदतनीसांना या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे माळशिरस तालुक्यासाठी। त्यानंतर अकलूज तालुक्यासाठी बघा 2 पदे जाहिरातीत होती सेविका पदासाठी, तर 2
2 पदांसाठी नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। तर मदतनीसांना 9 पदे या ठिकाणी जाहिरातीत होत्या, तर 9 मदतनीसांना या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेला आहे। अकलूज तालुक्यासाठी, मंगळवेढा तालुक्यासाठी 3 सेविका पदांसाठी रिक्त जागा होत्या, तर 3 सेविकांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे व तसेच मदतनीसांना देखील 3 या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेला आहे। मोहोळ तालुक्यासाठी बघा 2 अंगणवाडी सेविकांसाठी जागा रिक्त होत्या, तर 2 सेविकांना या ठिकाणी संधी देण्यात आलेला आहे, म्हणजे नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। तर 10 मदतनीसांना देखील नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। त्यानंतर उत्तर सोलापूरसाठी बघा 09 म्हणजे 9 पदे रिक्त होते जाहिरातीमध्ये, तर 7 जणांना या ठिकाणी सेविका पदासाठी नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे उत्तर सोलापूर या ठिकाणी। त्यानंतर 13 मदतनीस पदे या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। पंढरपूर 1 पंढरपूर 2 साठी बघा 7 पदे भरण्यात आलेला आहे पंढरपूर 1 साठी। पंढरपूर 2 साठी बघा एकूणच 3 पदे म्हणजे सेविकांसाठी 3 पदे या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत। त्यानंतर पंढरपूर 1 आणि पंढरपूर 2 साठी बघा मदतनीसांची संख्या जाहिरातीतील संख्या होती पंढरपूर 1 साठी 53, तर भरण्यात आलेले आहेत 47 संख्या। पंढरपूर 2 साठी पाहू शकता तुम्ही एकूणच 41 पदे जाहिरातीमध्ये होते, तर नियुक्ती देण्यात आलेला आहे 41 मदतनीसांना। त्यानंतर सांगोला तालुक्यासाठी पाहू शकता एकूण जाहिरातीतील पदे होते 6, तर नियुक्ती 5 या ठिकाणी सेविकांना देण्यात आलेला आहे व तसेच मदतनीसांची जी पदे होती जाहिरातीमधील ती 3 होते, तर नियुक्ती आदेश 3 मदतनीसांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर कोळासाठी बघा 2 सेविका या ठिकाणी जाहिरातीतील पदे होते, तर नियुक्ती आदेश देखील 2 सेविकांना देण्यात आलेला आहे व 5 मदतनीसांचे या ठिकाणी जाहिरात पदे होते, तर 3 मदतनीसांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। तसेच दक्षिण सोलापूरसाठी 7 सेविका जाहिरातीतील पदे होते, तर 7 सेविकांना या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। 6 पदे जाहिरातीतील मदतनीसांसाठी होते, तर 5 पदांसाठी मदतनीस म्हणून नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। असे एकूण 113 म्हणजे जाहिरातीतील पदे 113 होते, असे देण्यात आलेल्या ज्या काही नियुक्तीची संख्या आहे 104 आणि मदतनीसांची जाहिरातीतील पदे होते 257, म्हणजे या ठिकाणी या 257 मध्ये 231 मदतनीसांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे। एकूणच अंगणवाडी कर्मचारी ही जी भरती प्रक्रिया आहे 2025 याच्यामध्ये 104 सेविका आणि 231 मदतनीसांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे आणि उर्वरित ज्या 35 अर्ज आहेत या अर्जावरील आक्षेपाची पडताळणी देखील सुरू झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।